नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी आता तुम्ही एडिट करू शकता। त्यासाठी आता नवीन ऑप्शन आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत, वडील नाहीयेत आणि ज्या घटस्फोटित महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आधी ई-केवायसी केली आहे त्यांनी सुद्धा परत ई-केवायसी केली तरी चालणार आहे। त्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यासाठी नवीन ऑप्शन आलेले आहेत। तर नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत। तर काय आहेत ते नवीन ऑप्शन ते आज आपण पाहणार आहोत। ज्यांना पती नाहीत, ज्यांना वडील नाहीत, ज्या घटस्फोटित आहेत आणि ज्या अविवाहित आहेत त्यांच्यासाठी काय नवीन नियम आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे। आणि गुगलवरती तुम्ही इथे टाईप करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov. या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटित लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्यांच्यासाठी आहे। इथे क्लिक करायचं आहे आणि एक नोट आहे, तुम्ही बघू शकता ही एकमेव सुधारणा करण्याची अंतिम संधी असून दिनांक 31/12/2000 पर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता। आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि OTP पाठवायचे आहे। आता आपल्याला इथे OTP टाकायचे आहे आणि सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता हे नवीन ऑप्शन आहे विवाहित अविवाहित। आता आपल्याला विवाहित आधी आपण विवाहित इथे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर अविवाहित असतील तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहेत ते आपण पाहणार आहोत। तर आधी आपण विवाहितसाठी काय ऑप्शन आहेत ते बघूया। तर इथे मी पहिलं विवाहित इथे क्लिक करणार आहे। विवाहितवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता अनुक्रमांक 2 हा नवीन ऑप्शन ओपन झालेला आहे। त्याच्यामध्ये पती हयात आहेत, दुसरा आहे पतीचे निधन झाले असेल किंवा घटस्फोटित असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। मी पहिला पती हयात आहे हे क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर पतीचे निधन झाले असेल किंवा घटस्फोटित ज्या महिला असतील त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे ते आपण नंतर पाहणार आहोत। आधी मी पती हयात आहेत इथे क्लिक करते। त्याच्यानंतर इथे आपल्याला पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला पतीचा आधार क्रमांक इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे आणि OTP पाठवायचे आहे। इथे आपल्याला OTP टाकायचे आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला नवीन ऑप्शन आलेले आहेत जात प्रवर्ग, आपल्याला जात निवडायची आहे। त्याच्यानंतर इथे दुसरं ऑप्शन बघा ए मध्ये बघा तुम्ही इथे जात वर्ग निवडायचा आहे, कोणती जात आहे ती। त्याच्यानंतर इथे ए मध्ये बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत। आपल्याला नाहीत ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि तसेच बी मध्ये बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत नाहीत। आपल्याला इथे ए मध्ये सुद्धा नाही आणि बी मध्ये सुद्धा नाहीत ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता एक नोटीस आहे उपरोक्त ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील। आपल्याला इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे। त्याच्यानंतर ए आणि बी मध्ये नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे उपरोक्तमध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिट पर्याय करायचा आहे। सबमिट करायचं आहे, क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आता आपण विवाहित असल्यास आणि पती हयात असल्यास हे बघितलं आहे। आता आपण ज्यांना पती नाहीत, ज्यांना वडील नाहीत आणि ज्या घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत ते पाहणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता
इथे आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे, कोणती जात आहे ती. त्याच्यानंतर ए मध्ये बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत. आपल्याला इथे सुद्धा नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि बी मध्ये तुम्ही बघू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. इथे सुद्धा नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे बघा तुम्ही नवीन ऑप्शन आहे, इथे बघू शकता तुम्ही 2 ऑप्शन आहेत. इथे आपल्याला माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत तुम्हाला जमा करायचं आहे. आणि इथे दुसरा ऑप्शन आहे, ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहणार आहे. आता इथे आपल्याला इथे दोन्ही ऑप्शनवरती नाही करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे नोंद तुम्ही बघू शकता, पती हयात किंवा घटस्फोटित असल्याचे पुरावे 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ही प्रोसेस पूर्ण झालेली असणार आहे. आता आपण विवाहित असल्यास पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित आहेत यांच्यासाठी काय आहे ऑप्शन आहे ते बघितलं आहे. आता आपण अविवाहित यांच्यासाठी काय ऑप्शन आहे ते पाहणार आहोत. तर आपल्याला अविवाहित ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे अनुक्रमांक तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला वडील हयात आहेत का किंवा वडिलांचे निधन झाले आहे ते बघायचं आहे. तर वडील जर हयात असतील तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर मी सहमत आहे आणि OTP पाठवायचे आहे. आणि जर वडील हयात नसतील तर काय करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि ए आणि बी ऑप्शनवरती तुम्हाला नाही ऑप्शनवरती. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, इथे माझे वडील हयात नसून वडिलांचा मृत्यू दाखल्याची सत्यप्रत ही अंगणवाडी सेविकांकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे. आणि ए आणि बी मध्ये ही माहिती खरी आहे असं आपल्याला इथे दोन्ही ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे. इथे नोंद बघू शकता तुम्ही, पती किंवा वडील हयात नसल्याचे घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर करायचे आहेत. आणि तुम्ही इथे जात प्रवर्ग निवडल्याच्या नंतर इथे नाही आणि ए मध्ये नाही, बी मध्ये नाही करायचं आहे. या दोन ऑप्शनवरती टिक करायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही विवाहित आहात किंवा अविवाहित आहेत यांच्यासाठी ऑप्शन कोणते आले आहेत किंवा कोणते आहेत किंवा ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, ज्या घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी KYC कशी करायची ते आपण पूर्णपणे बघितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.